जय गजानन माऊली. आपल्या गावातली दिंडी पालखी शेगावला चालली. लोकांना देवाचं दर्शन घेतलं, निघाले ते शेगावच्या दिशेने. आपल्या घरापाशी पालखी आली, देवपूजा केली, मग थोडीशी पालखी घेतली, देवाचं नामस्मरण केलं. मग जय गजानन माऊली म्हणून पालखी दुसऱ्याच्या खांद्याला देऊन दिली. मग गावाच्या बाहेर आलो, मस्त भजन म्हटलं, एक मस्त मित्रांची भेट घेतली, चाललो होते शेगावले. मग आलो, या घरापाशी चहा पाणी केलं मस्त. अजून मित्र म्हणजे मळ घ्यावं म्हणे, एकदा घेतलं. मग आलो कुळमारे केशव भारती महाराज की जय हो. मग थोडंसं पालखी याची होती, पालखी येऊ दिली. मग तो लोकांची शूट घेतली. मग फॅन भेटले, 2 शब्द बोललो त्याच्यासोबत. मग थोडं नाश्ता केला, पोटात टाकला. मग मस्त गावातली लोक मस्त बसले होते, एकीकडे मोठी गोष्ट. मग अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली, आपलेच फॅन आहे ते. मग निघाले ते कुलमहून पालखी चामटीला जाण्याकरता. हे आप्पा काय म्हणते पाहून घ्यायचा, काय म्हणते आप्पा. दरवर्षी पुलामध्ये यायच्या हाती झेंडा राहते, ते झेंडा घेऊन पुढच्या भोकावर राहते. पण आता ते पाण्याकीने प्यासाठी ते नष्टप केलता. पण शेगावपर्यंत सगळं पुढे रस्ता पाट आहे. दरवर्षी जातात हे, म्हणजे की तरस होते का पैदल आले शेगावच्या बाजूने. काही तरस नाही, चांगलं वाटते. ते उलट आनंद वाटते. घरी राहिल्यापेक्षा आपण बाबा पालखी गेलो चांगलं आहे. इथून डायरेक्ट शेगाव चालले का? शेगाव नॉनस्टॉप. किती वर्षापासून ते तुमची वारी चालू आहे? माझी वारी आहे 6-7 वर्ष. मग पाणी वाटप चालू होतं. जय गजानन माऊली. तुम्ही किती वर्षापासून चालले शेगाव पैदल वारीमध्ये? 25 वर्ष झाले आम्हाला. 25 वर्षापासून चालले. तरी तुमचं किती वय? माझे वय आहे 59-60. हा, 60 वर्षाचे माऊली हे पैदल वारीमध्ये चालले. तर तुम्हाला काही त्रास होते का पैदल वारीमध्ये? आमच्या शरीरात उलट चार्जिंग होतं. चार्जिंग होते. गजानन माच्या कृपेने तुम्हाला कोणतीच तकलीफ नाही होत. तर आता इथून पुढचा स्टॉप आहे जेव्हाचा कार्यक्रम कुठं आहे? जामठी फाटा. तिथं जामठी फाट्यावर जेव्हा मस्त आराम करते आपले माऊली. तरी किती आहे दिंडीमध्ये? आता 100 हा मुलगा थकला होता, त्याला बांधलं, वडत घेऊन चाललं. अजून तर जाई तुझे बाबू. आमचे माऊली हरिपाठातले अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष ते कॅमेरे यायला घेते. तरी इथून किती दिवस लागते शेगाव? तरी आता आपण निघालो, आज 6 दिवस लागते. इथून 6 दिवस. आज रात्री मुक्काम मूर्तिजापूरला माननीय श्री हरीश मारुती अप्पा पिंपळे यांच्या घरी आहे. थोडसा चालला गायला. अजून तर मला 100 किलोमीटर शेगाव आहे रे. हे माऊली चालले गजानन माऊली. जय माऊली. हे आपल्याला माऊली भेटले पैदल वारीमध्ये शेगावले चालले, म्हणजे गावातलेच वारकरी आहे. तर माऊली तुमची हे कितव्यांदा आहे वारी? पहिलीच वारी आहे. पहिली. आता जामठी फाट्यावर आम्ही जेवण आहे तिथं दुपारचं. हा, नंतर मग मूर्तिजापूरला पिंपळे साहेबाच्या याच्यावर निवासस्थान आहे संध्याकाळी. मग ट्रॅक्टर आला, जय गजानन माऊली म्हटलं. पालखी थांबत असते, तिथं जेवण आहे, विश्रांती घेते. मग इथून निघाले का? मग जामठी फाट्याला आपले फॅन भेटले, मस्त आनंद झाला. माऊली म्हणे आलीच म्हणे जामठी. मग जामठी झालं, हे फॅन भेटले. अजून चला म्हणे आरती करू. मग आरती केली, कापूस सार जय गुणवंत महाराज की जय हो. मग पालखी तिथे ठेवली, दर्शन घेतलं, गुणवंत महाराजचं दर्शन घेतलं. थोडंसं मग प्रसाद घेतला, मस्त जेवण केलं मस्त बढियापैकी. मग पाणठेल्यावर आपल्या फॅन भेटला, चहा पेलो. मग हे म्हणे काय म्हणते अजून गप्पा मध्ये मस्त व्हिडिओ आहे म्हणजे तुमची. मग अजून जामटीचे फॅन भेटले. माझ्या भावाला फॉलो करा, लाईक करा आणि आम्ही तर प्युअर सदन कास्तकार आहे. चालू आहे सर्व शेतकऱ्याच्या याच्यावर चालू आहे. आता पालखी निघाली शेगावच्या दिशेने. लय माऊली आहे. आमचं जिगर मित्र. आता आम्ही झालो शेगाव. हे काका विनोद चालणं पैदल. गजानन महाराजची कृपा आहे म्हणते, होते म्हणते चालणं. बघा लय लंबी रांग आहे. जय गजानन माऊली. भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत चाचा गँगले फॉलो नक्की.